नमस्कार मित्रांनो, सर्वांचे नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपल्या गावची आज यात्रा आहे आणि आम्ही चाललोय गावाला. तर आता आम्ही आलेलो आहे NH4 मुंबई बेंगलोर हायवे. तर आपण आता जाऊया. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बघू आपण किती वेळ लागतोय जायला. सकाळचा प्रवास खूप छान वाटतो कारण ट्रॉफिक नसते आणि ऊन पण नसते, त्यामुळे जास्त त्रास होत नाही. तर फ्रेश वातावरण आहे. आपण अगोदर नाश्ता करूया. नाश्त्यासाठी आपण आता वडा सांबार घेतलेला आहे. नाश्ता केल्यानंतर पुढचा प्रवास करू. चला मग, नाश्ता झालेला आहे आपला, आता जाऊया आपण. त्याच्या अगोदर आपण नाश्ता केल्यानंतर एक आता नवीन मंदिर झालेलं आहे देवी शेजारी. मला खूप इच्छा होती जायची त्या ठिकाणी. आज वेळ आहे तर बोललो आपण जाऊया. कधी आतमध्ये आलो नाही, बघू आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान आहे मंदिर, पण खूप छान आहे आतमध्ये. फ्रेश वाटतं आल्यानंतर. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. बराच वेळ आपला मंदिरात गेला. अर्धा तास तरी आपला इथं गेलेला आहे आणि त्याने आपल्याला आरतीचा मान दिला होता, त्यामुळं खूप छान वाटलं. सर्व झाल्यानंतर 1-2 फोटो काढले आणि तर आता पुढचा प्रवास करूया. चला तर मग जाऊया. अजून किती वेळ लागतोय आपल्याला बघूया. आता आपण आलेलो आहे शिरवळ मध्ये. शिरवळच्या पुढे आल्यानंतर आणेवाडीच्या टोल नाक्याच्या मागच्या बाजूला थोडं बसलो होतो, कंटाळा आला होता म्हणून. आपण आता पुढे आलेलो आहे काशीळ मध्ये. आता आपलं गाव थोडंच राहिलेलं आहे. हे बघा, कृष्णा नदीचा पूल आहे. रोड थोडा कच्चा आहे, त्यामुळे सावकाश जावं लागतं. तर गाव आलेलं आहे फायनली. खूप छान वाटतं पुण्यावरून यायला. हे बघा, माझी आई आहे. खूप कंटाळा आला होता, तरी उन्हाच्या अगोदर आलो होतो, त्यामुळे काही वाटलं नाही. तर मित्रांनो, ही माझी भाची आहे, यात्रेला आलेली आहे. सिस्टर आहे, हे वडील आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. धन्यवाद.